नमस्कार, मी सुनील मधमेरे. आपण पाहत आहात भारत 2050 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूरमध्ये आणि देगलूर येथील कार्यकर्ते कैलास एस गे कावगावकर, ज्यांचा परिचय देगलूरच नसून नांदेड तसेच पुण्यापर्यंत त्यांचा परिचय आहे. हे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खूप मोठं काम ते ह्या भागात करतात. मागील बऱ्याच वर्षापासून ते सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र या ठिकाणी काम करत असतात. आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया विविध विषयावरती आणि त्यांचं मत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचूया. सर्वात प्रथम कैलास एस गे जी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. भारत 2050 मध्ये. धन्यवाद. आपण पहिल्या प्रश्नाची सुरुवात करूया की आपण मी असं ऐकलं की आपण पुण्यामध्ये शिकत होतात आणि पुण्यामध्ये शिकत असताना आपण देगलूरमध्ये आलात, तर आणि सामाजिक क्षेत्रात आपण उडी घेतली, तर हे असं कसं शक्य झालं? मुळात आम्ही एका शेतकरी, आमचा जन्म एका शेतकरी कुटुंबातला, देगलूर तालुक्यातील कावळगाव या ठिकाणी. कुटुंबाला एक चांगली पार्श्वभूमी, शिवसंप्रदायासोबतच वडील थोडंसं ज्यांना संप्रदायाची आवड, शिवसंप्रदायासोबतच वारकरी संप्रदायाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, संकीर्तनामध्ये वडील प्रवचनकार असल्यामुळं तो जो काही एक संस्कार मिळाला, त्या संस्काराचा भाग म्हणून एक आवड की बाबा समाजाच्या उन्नतीसाठी ज्या ज्या महामानवांनी, महापुरुषांनी काम केलं त्यांची एक प्रेरणा या बालपणात आणि तरुणपणामध्ये आम्हाला वेगवेगळ्या मार्गदर्शनातून मिळाली आणि त्याची प्रेरणा घेऊन आम्ही उच्च शिक्षणाकडे जे वळलो. देगलूर, परत उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे शिक्षण घेत असताना याची बाळकडू आम्हाला मिळाले, संस्कार मिळाले आणि त्याची प्रेरणाच घेऊन पुणे येथे पुणे विद्यापीठामध्ये MSW आणि नंतर जर्नलिझमचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर तसं पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये 6-7 वर्ष स्वच्छ या प्रकल्पाअंतर्गत कामही केलं. पण जी काही गावाकडली ओढ होती की बाबा आपण बॅक टू सोसायटी किंवा बॅक टू रूट म्हणतात ना, आपण आपल्या मुळाकडे यावं. झाड जेव्हा वाढतं ते झाड वाढण्याचं कारण असतं त्याचं मूळ, आणि मुळाला त्याला कुठेतरी योग्य पद्धतीचं अन्न पाणी वगैरे मिळालं म्हणून तेव्हा झाड वाढतं. तर ते जे बॅक टू रूट म्हणतात की आपण आपल्या मुळाकडे गेलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रासोबत मध्ये शिक्षण आणि जे काही एक्सपोजर मिळालं, पुण्यात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने कोल्हापूर, सातारा, बारामती व परिसरचा पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर अनेक पश्चिम महाराष्ट्रातला परिसर पाहता आला जवळून. आणि MSWच्या शिक्षणाअंतर्गत अनेक स्टडी टूर झाले आमचे, मग ते राजस्थानला झाले, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाता आलं. तेव्हा मात्र एक फरक जे आपल्यालाही जाणवतं, आपण पाहत आहोत की मराठवाड्याचं हे मागासलेपण आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राचं असेल किंवा इतर राज्यांचं प्रगतीचं जे काही भौतिक प्रगतीचं, शैक्षणिक प्रगतीचं जे काही क्षेत्र आपण पाहिलेलं आहे, ही जी दरी दिसते आपल्याला, ती दरी अस्वस्थ करते माणसाला. आणि एक संवेदनशील माणूस म्हणून मला सुद्धा ही जी काही विषमता आहे, विकासातली विषमता आहे, शिक्षण क्षेत्रातली विषमता आहे, ही विषमता आणि शहर आणि ग्रामीण भागातली विषमता आहे. म्हणजे एकीकडे आम्हाला पोपटराव पवारांसोबत MSWच्या कार्यकाळात आणि त्यानंतर काम करायला मिळालं, अण्णा हजारे यांनी परिसरातली गावं पाहायला मिळाली. हे सगळं पाहत असताना अस्वस्थता ही होती की मग आमची गावं, आमचा परिसर एवढा मागास का? ह्या सगळ्या प्रश्नांचा उकल करण्यासाठी आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तरुण मंडळी पुण्यात जमायचो. पुण्यात गेट टुगेदर घ्यायला सुरुवात केली. करायची विश्व परिवाराची निर्मिती कावळगावला झाली, पण पुढे जाऊन त्याचं रोपटं जे प्रसार झाला ते पुणे आणि परिसरात झाला. तिथे अनेक विचाराची माणसं जुळत गेली आणि तिथे ठरवलं की बाबा आपण आपल्या गावासाठी, आपल्या देगलूरसाठी, आपल्या परिसरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मराठवाड्यातले मोस्टली आम्ही जमायचो 17 सप्टेंबरच्या निमित्ताने, आणि मग त्या निमित्ताने देगलूरला विश्व व्याख्यानमालेची सुरुवात केली, ज्याचे आपण जाणतात. योगानं विश्व व्याख्यानमालेच्या निमित्ताने आणि आमच्या या प्रबोधन कार्यक्रमाच्या निमित्ताने आजपर्यंत जलनायक म्हणजे जलतज्ञ राजेंद्र सिंहजी राणा, राजस्थानचे ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी शेतकरी आत्महत्येचा खूप मोठा अभ्यास केला, असे ज्येष्ठ पत्रकार P. साईनाथ, अर्थतज्ञ देसाडा, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातलं एक चांगलं व्यक्तिमत्व बच्चू कडू आणि बालचंद्र कांगो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्यांना आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने देगलूरमध्ये आणलो, अशा वेगवेगळ्या व्याख्यान घेण्याच्या निमित्ताने आम्ही उपक्रमाला
सुरुवात केली आम्ही ती नाळ जी देगलूरशी आणि परिसराशी जुडली, की बाबा आपण जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं की लोक संघटितपणे एकसंघ होऊन तिथले प्रश्न सोडवताना आम्ही पाहिले. डॉक्टर बाबा आढावांसोबत काम करण्याचा योग मिळाला. डॉक्टर रजिया पटेलांसारख्या सामाजिक क्षेत्रातल्या अभ्यासक लेखिकेसोबत आम्हाला राहता आलं. इकडे साताराला गेलो तेव्हा भाई एन.डी. पाटील यांच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका तळमळीच्या नेतृत्वांना आम्हाला पाहायला मिळालं. आणि ती प्रेरणा घेऊन म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखे एक डाव्या चळवळीत काम करणारे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंतच्या विचारांना प्रबोधन करण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रभर केलं, अशा कमिटेड माणसांना पाहता पाहता आम्हाला MSW ला अंजलीताई आंबेडकर या मला गाईड म्हणून होत्या. तेव्हा त्यांच्याकडून काही ज्याला सोशल म्हणजे आपण म्हणतो सोशल कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी मोबिलायझेशन आणि एकंदरीत सामाजिक परिवर्तनाची जी काही मूल्य मिळाली त्या मूल्यांना घेऊन आपण या परिसरात चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. विशेषतः इथला शेतकरी आणि कष्टकरी समूह जो संघर्ष, त्याचं आयुष्य जे संघर्षात आहे त्याच्या संघर्षाला कुठेतरी सोपं करावं आणि त्याचं आयुष्य सुबल आणि संपन्न बनवावं, हे स्वप्न घेऊन आम्ही या भागात म्हणजे मी आणि माझी जोडीदार आहे त्याचबरोबर माझे सर्व सहकारी आम्ही या भागात काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क केल्यामुळं आपल्याला सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली असं म्हणायला काय हरकत नाही. अगदीच म्हणजे तो बॅकग्राऊंड आहे. म्हणजे मुळात ती चुंचून आमच्या महाविद्यालयीन आयुष्यात होतीच. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे MSW ला जाण्याच्या अगोदरच आम्ही उदयगिरी महाविद्यालयात होतो. देगलूर महाविद्यालयात सुद्धा मी 11वी-12वी सायन्सचा विद्यार्थी करत होतो. म्हणजे सायन्सचे विद्यार्थी अगदी रट्टा मारणं, इंजिनिअरिंग, मेडिकल हे अगदी ठरलेलं. आणि तसे प्राध्यापक आम्हाला मिळाले होते. खूपशे प्राध्यापक आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन सायन्सला सुद्धा केली. पण काय झालं की आवडीचं आपलं स्वतःची आवड इकडे होती. म्हणजे 11वी-12वी सायन्सला प्राध्यापक इंदुरे सर नावाचे, इंदुरे सर एकदम कडक स्ट्रिक्ट होते. पण आम्ही त्यांचे पण क्लास बंक करून मी गॅदरिंग मध्ये इकडे कल्चरल स्टेजवर पार्टिसिपेट व्हायला असायचो. निबंध स्पर्धा असतील, असे वक्तृत्व स्पर्धा असतील. मुळात ती आवड महाविद्यालय म्हणजे शालेय जीवनापासूनच होती. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आम्हाला काही असे चांगले शिक्षक भेटले की ज्यांच्यामुळे आम्हाला स्टेज मिळालं, बोलायला संधी मिळाली. आणि त्यातून कदाचित आम्ही उदयगिरी महाविद्यालयाचं उदाहरण सांगत होतो की उदगीर हे शहर असं आहे, त्या उदगीर शहरामध्ये आम्ही शिक्षण घेत, मी विद्यार्थी प्रतिनिधी होतो. उदगीर शहरामध्ये असं एकही चौक नाही की जिथे आम्ही पथनाट्य केलं नाही. ती प्रेरणा अशी झाली की तिथे काही चांगले मार्गदर्शक मिळाले, त्यामुळं पुण्याला जाता आलं, पुण्यात शिक्षण घेता आलं. दुसरा प्रश्न असा की पाणी अडवा पाणी जिरवा याच्यावरती आपण बरंचसं काही काम केलेलं आहे. तर त्या कामाची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि ते काम आपण कुठंपर्यंत नेलेलं आजपर्यंत? म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक म्हणजे ज्याला रचनात्मक काम म्हणतात, खरं तर आमचं सध्याचं काम पूर्ण संघर्षात्मक आहे, मोर्चे आंदोलन. पण एक आयुष्यभर आठवणीत राहील आपण म्हटल्याप्रमाणे एक रचनात्मक काम या भागात आम्हाला करता आलं. त्याची प्रेरणा मुळात आपण मी जसा आता उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्रात आपण काही भागात जर गेलात तर ती क्षेत्र सुबल संपन्न का झाली? कारण तिथं पाण्याची उपलब्धता आपल्यापेक्षा कमी पाऊस पडून सुद्धा पाण्याच्या नियोजनामुळे तो भाग संपन्न होऊ शकला. मग पोपटराव पवारांचा आपण उपयोग केला. त्यांनी म्हणजे माथा टू पायथा हे जे काही पाणी म्हणजे CCT, डीप CCT या पद्धतीचे वेगवेगळे ट्रीटमेंट जमिनीवर करून त्यांनी पडणाऱ्या पावसाचं नियोजन केलं. आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याही भागात काम केलं पाहिजे. राजेंद्रसिंह राणांचं पुण्यामधल्या यशोदामध्ये आम्हाला मार्गदर्शन ऐकायला मिळालं. पंकजाताई मुंडे या मंत्री असताना आम्हाला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही तिकडे गेलो होतो, तेव्हा राजेंद्रसिंह राणांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही करडखेड होट्टल या परिसरामध्ये हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. आणि प्रशासनाने विशेषतः तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर या सगळ्यांनी आम्हाला काम केलं. जलयुक्त शिवार ही योजना येण्याच्या अगोदर आम्ही पुढाकार घेऊन करडखेड मधून जो काही एक पूर्वारेश्वर नाला निघतो, तो नाला जवळपास 6 ते 6.5 किलोमीटरचा नाला आम्ही लोकवर्गणीतून त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. आणि त्या कामाचा परिणाम असा झाला की ह्या नाल्यामुळं जी काही आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं ते नुकसान थांबलं. आणि आता त्या नदी नाल्यामध्ये पाणी साठून राहण्याची क्षमता वाढली. पुढे प्रशासनाने शासनाने त्याच्यावर बंधारे बांधले
त्यामुळे पाणी अडतं आहे, पाणी जिरतं आहे. आणि त्याचबरोबर आता होतल, कुशावाडी, काटेवाडी परिसरामध्ये नाबार्ड ही जी काही आणि सगरोळी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या मदतीने सुद्धा खूप मायन्यूट पातळीवर पाणी अडवा पाणी जिरवाचं चांगला प्रयोग होतोय आणि याच्यामध्ये प्रबोधनाचं काम उद्देश हा प्रयोग आहे. या प्रयोगापासून अभ्यास करून लोकांनी जास्तीत जास्त बागा राबवावं. नंतर मात्र प्रशासनाने मदत केल्यामुळे आम्ही विश्व परिवार आणि आमच्या सर्व संघटनांच्या मदतीने लिंगणकेरूरचा तलाव असेल, नरंगलचा तलाव असेल, शिवणीचा तलाव असेल, अशा तलावातलं गाळ काढून शेतकऱ्यांना गाळ मोफत देण्याचे सुद्धा आम्ही उपक्रम राबवला. याच्यातून तुम्ही म्हणल्यासारखं पाण्याची साठवणूक क्षमता वाढली आणि पाणी जिरलं. आपल्याला काय वाटतं की मराठवाड्याचा काही प्रश्न, एक प्रश्न म्हणण्यापेक्षा खूप सारे प्रश्न शिल्लक आहेत, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल आणि जे इथली नेते मंडळी आहे मराठवाड्याची त्यांना नेमकं काय करावं लागेल? अगदी खूपच महत्वाचा प्रश्न विचारलात आपण. आत्ता आपण अमृत महोत्सव वर्ष साजरा केला. कशाचा? मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव वर्ष. 1 वर्षापूर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि आता मराठवाडा मुक्ती संग्राम याचा अमृत महोत्सव साजरा केला. मी या निमित्ताने 17 सप्टेंबर 16 सप्टेंबरला काही प्रश्न उपस्थित केले होते की एकीकडे मराठवाड्यात हजारो लोकांच्या आत्महत्या होत आहेत. सर्वात संवेदनशील जो प्रश्न आहे, या भागाचे औरंगाबाद विभागाचे निवृत्त आयुक्त सुनीलजी केंद्रेकरांनी एक लाखो लोकांचा अभ्यास करून या भागातल्या एक शासनाला अहवाल आणि शिफारसी केल्यात. त्यात त्यांनी सरळ सांगितलंय की जवळपास वर्षाकाठी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मराठवाड्यात होत आहेत. नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, हिंगोली असतील किंवा इतर अनेक जिल्ह्यात, 8ही जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. जर या आत्महत्या थांबवायच्या असतील तर काही महत्वपूर्ण शिफारसी त्यांनी शासनाला केलेल्या आहेत. एकीकडे आत्महत्येचा प्रश्न आहे, दुसरीकडे सिंचनाच्या सुविधेच्या प्रकल्पाचा अभाव आहे. आपण पाहत आहोत, आपण सगळेच देगलूर मुख्यांची लोक 32 वर्षापासून एक प्रकल्प रखडलेला आहे, लेंडी नावाचा प्रकल्प. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात हा जर प्रकल्प असता तर तिथले नेते लोक संघटित होऊन प्रशासनावर, शासनावर दबाव आणून तो प्रकल्प पूर्ण करून घेतला असता. आज अनेक सिंचनाच्या प्रकल्पांचा म्हणजे अजून पेंडिंग पडलेले आहेत. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न तसेच आहे. अनेक कारखाने या भागात सुबंता यावी म्हणून जुन्या जाणत्या नेत्यांनी ज्या ऊसांचे, सूतगिरण्यांचे कारखाने काढले, ते कारखाने इथल्या दृष्टीहीन विजनलेस लिडरशिपमुळे, नेतृत्वामुळे हे सगळे कारखाने बंद पडलेत. हे आम्ही प्रत्यक्ष याचे साक्षीदार आहोत, वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे भौतिक सुविधेचा सुद्धा अभाव. उदाहरणच सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये माननीय कॉम्रेड गोविंद पानसरेंसोबत आणि त्यानंतर डॉक्टर विजय पटेल आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसोबत फिरण्याचा योग आला. गडहिंग्लज सारखे छोटे छोटे तालुके मुख्य जिल्ह्यांच्या ठिकाणी जोडणारे रस्ते तर चांगलेच आहेत, तालुक्याच्या अंतर्गत रस्ते सुद्धा एवढे चांगले आहेत. मग हे पश्चिम महाराष्ट्रातले नेते करू शकतात त्यांच्या भागात, तर आमचे नेते का नाही करू शकत? इथून उदगीरला जर गेलं 1.25 तासाचा प्रवास 2-2.5 तासात करून सुद्धा खड्डेमय रस्ते हे आपण अनुभवले. इथून मुखेडला जा, हीच परिस्थिती आहे. नांदेडचा रस्ता आता थोडाफार चांगला झाला, पण याच्या अगोदर काय परिस्थिती होती माहित नाही. अंतर्गत रस्ते सुद्धा तालुक्याला जोडणारे अंतर्गत रस्ते सुद्धा भयान दुरावस्था आहे. शहरातल्या रस्त्यांचं तर न बोललेलं बरं. म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यातच मुळात रस्ते आहेत अशी म्हणण्याची पाळी या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात आपल्याला पाहाल. मग ते खड्डेमय रस्ते आहेत, सिंचनाच्या सुविधेचा अभाव आहे, शेती प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे कारखानदारी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आमचं जे काही मागासलेपण आहे, रोजगाराच्या निर्मितीचे प्रकल्प तरी कुठे आहेत आमच्या भागात? मग हे सगळे प्रश्न मराठवाड्याचे नेतृत्व म्हणून कोणीतरी उपस्थित केलं पाहिजे. म्हणून आम्ही परवा, आपल्याला कल्पना आहे, किसान कामगार संवाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही हे प्रश्नांना याची कुठेतरी प्रबोधन व्हावं म्हणून आम्ही करडखेड पासून त्याचा उद्घोष केला. करडखेड, देगलूर, शहापूर हे करत करत आम्ही नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही संवाद यात्रा नेली. त्याच्यात प्रामुख्याने हेच प्रश्न, या प्रश्नाबद्दल प्रबोधन करणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना सर्वसामान्यांकडून घेणं. म्हणजे मी नेता म्हणून जाऊन माझं काहीतरी भाषण देणं, याच्यापेक्षा लोकांच्या मनात काय असंतोष आहे, त्यांच्या मनात काय चाललंय. आज तरुणांच्या हाताला काम नाहीये, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा नाहीत, विजेचा काय प्रश्न आहे आपण पाहिलेला आहे. वीज, शेतीला पाणी असून वीज मिळत नाही.
आणि MSCB कशी मुजोरपणे काम करते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. भौतिक सुविधा नाहीत, शेतीकडे जाणारे रस्ते नाही, गावाकडे यायला रस्ते नीट नाहीत, शेतीकडे तर लांबच राहिलं. त्यामुळं शेतीला रस्ते, गावांना चांगले रस्ते, शेतीला पाण्याची सुविधा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाठबळ मिळणं हे पहिलं आज मराठवाड्याची गरज आहे आणि ते मिळालं पाहिजे. ते जर इथलं नेतृत्व, इथली सरकार जर देत नसेल तर आम्ही संघर्ष करून मिळवू. आम्ही मागण्याच काय केलं, 2-3 प्रमुख मागण्या. एक, जो आमच्या हक्काचा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना न लढता न संघर्ष करता मिळाला पाहिजे. अतिवृष्टीसारखे काही संकट आली किंवा पाऊस न पडल्यामुळे जर पिकांची नुकसानी होत असेल तर त्याचा मोबदला शासनाने देणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या बाजूला तेलंगणा राज्य आहे, BRS तिथं सरकार आहे केसीआरांचं, तर त्या राज्यामध्ये 24 तास मोफत वीज शेतकऱ्यांना मिळते आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 24 तास वीज का नाही, हा साधा प्रश्न आम्ही शेतकऱ्यांना आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारतो आहोत. त्याचबरोबर तिथे शेतीला एकरी 10,000 रुपयाचं अनुदान पेरणीपूर्व दिलं जातं. ही जर मागणी आपण इथल्या महाराष्ट्रातल्या सरकारकडे केली आणि त्यांनी नाही दिलं तर सरकार पाडून आम्ही देऊ, हे जोपर्यंत आपण घोषणा करणार नाही शेतकऱ्यांनो, म्हणून आम्ही घोषणा दिली आहे, अबकी बार किसान सरकार. पुढचा प्रश्न असा की आपली तयारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे असं मला कळालेलं आहे, का आपली खरीच तयारी चालू आहे का? खरं तर असं निवडणूक किंवा एखादी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे काही माझ्या विचारात नाही आहे. पण सर्वसाधारणपणे लोकशाहीमध्ये तुमचे मुद्दे, तुमचे प्रश्न आणि तुमच्या मनातले विचार लोकांपर्यंत घेऊन जायचे असतील तर आपण आपल्या मुद्दे निवडणुकीच्या माध्यमातून घेऊन जावं लागतं. आणि शेवटी आपण ज्या प्रश्नावर काम करतो तिथे लोक संघटित आहेत का नाही, आपल्या पाठीमागे आहेत का नाही, हे पण आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून कळत असतं. म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुका, ती जिल्हा परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा, या निवडणुकींना आम्ही या सगळ्या मुद्द्याबाबत आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या देगलूर, मुखेड, बिलोली, त्याचबरोबर नांदेड परिसरातल्या सगळ्या तालुक्यामध्ये फिरून आम्हाला अनेक सहकारी, आज अर्धापूरमध्ये, भोकरमध्ये, त्याचबरोबर मुखेड, नायगाव व परिसरात धर्माबादमध्ये अनेक चांगले सहकारी आम्हाला जुडत आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका, जिल्हा परिषद, त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये जाऊन हे प्रबोधन करून जनतेचं मत आमच्या बाजूनं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करत आहोत. म्हणजे विधानसभेची आणि लोकसभेची आपली तयारी BRS पक्षाच्या माध्यमातून आपले उमेदवार नक्कीच करणार आहेत. अगदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतमजुरांना आणि विशेषतः बेरोजगार तरुणांना अस्वस्थ आहेत, रोजगार नाही, कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाचा खूप मोठा मुद्दा आज या शासनाने आपल्या माथी मारलेला आहे. त्या विरुद्ध सुद्धा विद्यापीठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटित करून आम्ही अस्वस्थ सगळ्या लोकांना एकत्र आणून आम्ही हे परिवर्तन नक्की करू. तर ते होते कैलास कावगावकर, यांच्याशी आपण आता प्रदीर्घ चर्चा केलेली आहे ईद दिवसावरती. आपण असंच आमचं चॅनल पाहत राहा आणि कैलास एसगेंनी आम्हाला टाइम दिला, वेळ दिला, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपले धन्यवाद. झाडे जरूर लावा, पाणी जरूर वाचवा आणि टॅक्स जरूर भरा. धन्यवाद.